राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, कमी दाबाचा पट्टा आणखीन तीव्र होणार असून हवामान विभागाकडून देशातील जवळपास 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट। पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशन समोर शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीनं गौतमी पाटील विरोधात तीव्र आंदोलन, गौतमी पाटीलचे राज्यातील शो बंद करण्याची केली मागणी। गौतमी पाटीलच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता, गौतमी पाटीलच्या वाहनाच्या अपघातात रिक्षाचालक जखमी। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एका भाविकानं चांदीची घागर दिली भेट, भेटीनंतर मंदिर समितीनं भाविकाचा केला सत्कार। सीना नदीच्या पुराचं पाणी अद्यापही शेतामध्ये, शेतकरी त्यामुळे झाले हवालदिल, आर्थिक संकटात शेतकरी सापडल्यामुळे तातडीनं मदतीची मागणी। राज्य सरकारनं आयात निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून ई बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा घेतला निर्णय। अंधेरी ते दहिसर मार्गिकेवरील मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल, मेट्रोमधील एसीही बंद असल्याची केली तक्रार। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यात येणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केली माहिती। पंतप्रधानांनी देखील राज्यानं सुचवलेल्या नावावर केला शिक्कामोर्तब। मनमाडमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत सापडला असून नुकसान भरपाईची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातल्या भेंडवडे आणि पाळशिवणे या दोन्ही गावातील ग्रामदेवतांच्या वार्षिक भेट सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी, 150 वर्षांची परंपरा। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।